मी प्रतापराव जाधव या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये 5 वर्ष खासदार म्हणून मी काम केलेलं आहे आणि आता या 2014च्या निवडणुकीमध्ये लोकसभेकरिता उमेदवार म्हणून मी बुलढाणा जिल्ह्यातून उभा आहे। खरं म्हणजे हा जिल्हा म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त रोजगार जो गोरगरीब लोकांना उपलब्ध होतो तो आमच्या शेतीमध्ये होतो, आमच्या शेतकऱ्याकडून होतो आणि म्हणून शेतकऱ्याची आर्थिक स्थिती जर सुधारली, शेतकऱ्याच्या शेतीला चांगले पाणी मिळालं, त्याला चांगली 24 तास चांगली शेतीसाठी वीज मिळाली आणि त्याला जर त्या ठिकाणी शेतामध्ये वर्षाची 3-3 पिकं जर घेता आली तर निश्चित त्याच्यामध्ये दुपटी तिपटीनं गोरगरीब लोकांना रोजगार आमच्या शेतीमध्ये मिळू शकतो की जेणेकरून गोरगरीब लोकांना पोट भरण्यासाठी या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही। आणि म्हणून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या शेतीसंबंधीचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे या ठिकाणी ते सुटले तर रोजगार उपलब्ध होऊ शकतो। खरं म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये ज्या गव्हर्नमेंटच्या जिल्हा परिषदच्या शाळांमधून शिक्षण दिलं जातं त्याचा दर्जा अतिशय खालावलेला आहे। अनेक गावामध्ये वर्ग 4 पर्यंतची शाळा आहे, शिक्षक संख्या 2, त्यातला 1 हा नेहमीकरता मीटिंगच्या निमित्तानं बाहेर असतो। एकच शिक्षक 1 ते 4 वर्ग शिकवत असतो। त्यामुळं आमच्या मुलांचा शैक्षणिक पाया कच्चा राहतो। त्यामुळं पुढच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये आमची ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुराची मुलं टिकत नाही। त्यामुळं ग्रामीण भागातल्या या सरकारी शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे। कॉन्व्हेंटमध्ये ज्या पद्धतीनं दर्जेदार शिक्षण मिळतं तसं दर्जेदार शिक्षण आमच्या गावामधल्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सुद्धा मिळालं पाहिजे। विजेच्या बाबतीमध्ये म्हणाल तर विजेची अवस्था या महाराष्ट्रामध्ये इतकी बिकट झालेली आहे की आज आमच्या शेतकऱ्याला 24 तासातून 6 तास सुद्धा चांगली वीज मिळत नाही आणि जी काही वीज मिळते ती चांगल्या पॉवरनं सुद्धा मिळत नाही। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये विजेची निर्मिती चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे आणि त्याचं ट्रान्सपोर्टिंग व्यवस्थित झालं पाहिजे आणि जे आमचे ट्रान्सफॉर्मर असतात ते जर एकदा नादुरुस्त झाला तर त्याला 1-1 महिनासुद्धा बदलून दिल्या जातात आणि बदलून द्यायचा झाला तर 40-40 हजार रुपये मोजल्याशिवाय तो ट्रान्सफॉर्मर आमच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत गावापर्यंत येत नाही। आणि म्हणून MSEBच्या बाबतीमध्ये अतिशय लोकांच्या गंभीर तक्रारी आहेत। निश्चित त्या बाबतीमध्ये सुद्धा आमचा वारंवार आम्ही आंदोलनं करतो, सरकारकडे त्याचा पाठपुरावा करतो, पण त्या ठिकाणी आणखीन चांगली सुधारणा या दोन्ही विभागामध्ये करण्याची आवश्यकता आहे। कसं या ग्रामीण भाग आहे, याच्यामध्ये पहिल्या 1 वर्षात एक काम आणि दुसऱ्या 4 वर्षात असं त्या ठिकाणी म्हणता येणार नाही। पण मी तुम्हाला अगोदरच्या वक्तव्यामध्ये सांगितलेलं आहे की या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्यांचा जिल्हा असल्यामुळं शेतकऱ्यांसाठी खूप काही करण्यासारखं या ठिकाणी